नमस्कार मित्रमैत्रिणींनो. तर मी पूजा आणि माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. तर आषाढ महिना म्हटलं की आठवतात कापण्या आणि धपाटे. तर त्याचप्रमाणे ना मी आज बनवणार आहे कापण्या. तर त्यासाठी लागणारं साहित्य आपण पहिलं पाहू. कापण्या करण्यासाठी ना इकडे मी सगळं साहित्य काढून ठेवलेलं आहे. तर इकडे मी बडीशेप, त्याच्यानंतर तेल, त्यानंतर 1 वाटी बारीक चिरलेला गूळ, त्याचप्रमाणे पाऊण वाटी पाणी आणि अर्धा वाटी बेसन पीठ. त्यानंतर इकडे खसखस घेतलेली आहे आणि इकडे 2.5 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. तर चला आता आपण सुरुवात करूया. कापण्या करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं लागतं ते म्हणजे गुळाचं पाणी. आता तेच गुळाचं पाणी करण्यासाठी इकडे मी गॅस पेटवून घेतला आणि त्यावरती कढई ठेवून घेतली. तर जो मी गूळ बारीक कट करून घेतला होता ना, तर तोच गूळ ना मी या कढईमध्ये टाकून घेते. त्यानंतर यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं म्हणजे गुळाचं ना लवकर पाणी होतं. 1 कप गुळासाठी ना मी पाऊण वाटी पाणी इथे वापरत आहे. कढईमध्ये मी गूळ आणि पाणी टाकून घेतलेलं आहे. त्यानंतर ना याला 2 मिनिटं हलवून घ्यायचं म्हणजे ना गूळ पण विरघळून जातो. एकीकडे गूळ विरघळत होता तर दुसरीकडे ना मला तेल पण गरम करून घ्यायचं होतं. तर कापण्या करायच्या म्हटलं ना तर त्यासाठी गरम तेल पण पाहिजेच. तर इकडे मी मस्त असं गरम तेल करून घेतलं आणि दुसरीकडे ना गूळ पण मस्त विरघळत होता. तर त्यालाच ना मी इकडे मधून मधून हलवून घेत होते म्हणजे गूळ पण ना मस्त असा विरघळतो. एकीकडे तेल गरम करायला ठेवलं होतं आणि दुसरीकडे मी दुसरी तयारी करायला घेतली होती. तर आज ना मी गव्हाच्या पिठाच्याच कापण्या बनवणार होते. तर इकडे मी 2.5 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर अर्धा वाटी बेसन पीठ पण घेतलेलं आहे. तर बेसन पीठ आणि गव्हाच्या पिठापासून आज मी बनवणार होते कापण्या. त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं. तर दुसरीकडे तेल पण मस्त असं गरम झालेलं होतं. गरम तेल जर टाकलं ना तर कापण्या पण मस्त खुसखुशीत होतात. काही जण ना बाजरीच्या पिठाच्या पण कापण्या करतात, पण मी ना गव्हाच्याच पिठाच्या कापण्या करणार होते. तर इकडे मी सगळं गरम तेल टाकून घेतलं आणि हे तेल ना खूप कडकडीत होतं, त्यामुळेच ना त्याला मी पहिलं तर असं चमच्याने मिक्स करून घेतलं. कापण्या मी ना पहिल्यांदाच करत होते, त्यामुळे ना मला जास्त माहीत पण नव्हतं. पण त्याआधी ना मी यूट्यूबवरती एक रेसिपी पाहिली होती आणि तीच रेसिपी पाहून ना मी ह्या कापण्या करायला घेतल्या होत्या. तर भीती पण वाटत होती कशा होतील कशा नाही त्या, कारण की मी ना याआधी पण कधी केलेल्याच नव्हत्या. तर पहिल्यांदाच ट्राय करत होते, त्यामुळे वाटत होतं कशा होतील कशा नाही काय माहिती. तर इकडे मी सगळं पीठ मस्त असं मिक्स करून घेतलं आणि ते तेल थोडंसं गार झाल्यासारखं वाटलं, त्यामुळे मग परत हाताने ते मिक्स करायला घेतलं. बाहेर मस्त असा पाऊस पडत होता आणि आतमध्ये माझ्या मस्त अशा कापण्या करायचं काम चालू होतं. तसं तर ना माझी काहीच आयडिया नव्हती, पण घरात पण गूळ शिल्लक होता, त्याच्यामुळे म्हटलं आज कापण्याच बनवून घेऊ. तर माझं ना इकडे दुसरीकडे गुळाचं पण पाणी झालं होतं. तर तेच गुळाचं पाणी मी ना गाळणीने गाळून घेतलं. आता गाळणीने गाळून घेतल्यावरती काय होतं, त्याच्यामध्ये जो बारीक बारीक कचरा असतो ना तो पण या गाळणीमध्ये राहतो. तर ते सगळं पाणी मी या पिठामध्ये टाकून घेतलं आणि ते पण हाताने एकदम मिक्स करून घेतलं. व्हिडिओमध्ये पाहिल्यानुसार ना मी सगळा अंदाज बरोबर घेतला होता, पण तरी पण ना जरा पाणी मला कमीच पडणार होतं. त्यामुळे ना मग मी जास्त जे वरतीचं पाणी लागेल ना ते पाणी मी इथे वापरणार होते. पहिलं तर मी ना सगळं गुळाच्या पाण्यामध्ये हे पीठ मिक्स करून घेतलं आणि त्यानंतर मग मला एक अंदाज आला की पाणी कमी पडेल का नाही म्हणून. सुरुवातीलाच ना मी सगळं पीठ गव्हाचं टाकलंच नव्हतं. थोडंसं पीठ ना मी साईडला काढून ठेवलं होतं. कारण की वाटलं जर हेच गव्हाचं पीठ पातळ झालं तर ते पीठ मग लागणारच आहे. आणि जे मी साईडला काढून ठेवलेलं पीठ होतं ना ते पण यामध्ये टाकून घेतलं आणि परत ते सगळं मी मिश्रण एकत्र करून घेतलं. तर स्टार्टिंगलाच ना माझ्याकडून ही बडीशेप टाकायची मी विसरलेच होते. तर इकडे ना मी बडीशेपची पावडर करून घेतली होती आणि ती बडीशेपची पावडर यामध्ये टाकून घेतली. ही पावडर ना मला स्टार्टिंगलाच टाकायची होती, पण माझ्या लक्षातच राहिलं नव्हतं. तर इकडे माझं कापण्यांसाठी लागणारं पीठ मळून तयार झालेलं होतं. असं वाटलं होतं एक्स्ट्राचं पाणी लागेल, पण जास्ती पाण्याची काहीच गरज लागली नाही. तर इकडे मी पीठ मळून घेतलं आणि त्यानंतर ना वरून थोडासा तेलाचा हात पण लावून घेतला आणि परत एकदा 1-2 मिनिटं हे सगळं पीठ मी मळून घेतलं. तर तुम्हाला पण अशाच कापण्या बनवायच्या असतील ना तर तुम्ही पण मी जशी क्वांटिटी घेतली होती ना सगळ्या साहित्याची, सेम तशीच क्वांटिटी तुम्ही पण घ्या. अगदी त्याच प्रमाणामध्ये ना ह्या कापण्या बनवून जातील. तर इकडे मी तेल लावून मस्त असं 1-2 मिनिट हे पीठ मी मळून घेतलं आणि त्यानंतर ना या पिठाला मी एक 10-15 मिनिटं भिजवून ठेवणार होते. हे पीठ जास्त घट्ट पण मळायचं नाही आणि जास्त पातळ पण बनवायचं नाही. आता या पिठाला मी एक 10 मिनिटं भिजून देते. तर इकडे 10 मिनिट झालेले आहेत आणि हे पीठ पण ना मस्त असं भिजलेलं आहे. जास्त घट्ट पण झालेलं नाहीये आणि जास्त पातळ पण झालेलं नाहीये. कापण्यांसाठी लागणारं पीठ जर पातळ झालं ना तर त्या पिठाच्या कापण्या पण व्यवस्थित करता येत नाहीत आणि त्या पातळ पिठाच्या कापण्या पण ना कडक होतात. तर पीठ पण इकडे मस्त असं तयार होतं आणि लागले होते मी पण कापण्या करायला. आपण जसा चपातीसाठी गोळा घेतो ना त्याच्यापेक्षा थोडा जास्त मोठा हा गोळा घ्यायचा आणि त्याचा असा गोल उंडा करून घ्यायचा
आणि त्यानंतर घ्यायचं लाटायला. मी जे कापण्यांसाठी लागणारं साहित्य घेतलं होतं ना, तर त्या साहित्यामध्ये ना कापण्यांचे 4 ते 5 असे मोठे मोठे उंडे होतात आणि तुम्हाला पण अंदाज येईल की एका उंड्यामध्ये ना किती कापण्या पडतात म्हणून. तर पाहू आता. तर इकडे मी एक मीडियम साईजमध्ये ही लाटी लाटून घेतली आणि त्यावरती ना आता आपल्याला टाकायची होती खसखस. तर माझ्याकडे ना खसखस घरी नव्हती, त्यामुळे ना मी माझ्या मिस्टरांनाच आणायला सांगितली होती. बाकीचं सगळं साहित्य होतं, पण खसखसच नेमकी घरामध्ये नव्हती. आता खसखस ना दुसऱ्या कोणत्या पदार्थासाठी लागत पण नाही, त्यामुळे ती घरात पण नव्हती. तर इकडे ना मी अशी दोन्ही पण साईडने खसखस लावून घेतली आणि त्यानंतर परत एकदा ते लाटून घेतलं. जर कापणीसाठी खसखस नसली ना तरी पण चालते, पण कापणींवरती खसखस असली ना तर ती दिसायला पण खूप छान दिसते. तर इकडे मी मस्त अशी दोन्ही पण साईडने खसखस टाकून घेतली आणि पुन्हा एकदा ना हे लाटून घेतलं. आता हे जास्त पातळ पण लाटून घ्यायचं नाही आणि जास्त जाड पण लाटून घ्यायचं नाही. जर जास्त पातळ लाटून घेतलं तर त्याच्या कापण्यानं कडक पण होऊ शकतात आणि जास्त जाड पण नाही लाटून घ्यायचं. अगदी आपण जशी भाकर करतो ना त्या भाकरीच्या साईजनुसार हे लाटून घ्यायचं आणि त्यानंतर मस्त असं कापणीच्या आकारामध्ये हे सगळ्या कापण्या कट करून घ्यायच्या. अगदीच ना खूप इझिली ह्या कापण्या ना कट करून होतात आणि इथे ना मी ह्या सगळ्या कापण्या चाकूने कट करून घेत होते. मला तर ना हे पाहून एवढा आनंद होत होता ना, कारण की मी ना हे पहिल्यांदाच ट्राय केलं होतं आणि पहिल्याच प्रयत्नामध्ये ना माझी रेसिपी पण ना खूप सुंदर होत होती. तर बघू शकता इकडे मी मस्त अशा ह्या कापण्या कट करून घेतल्या होत्या आणि याचा शेप पण ना खूप सुंदर आला होता आणि त्यावरती जी मी खसखस टाकली होती ना ती खसखस पण ना खूपच छान दिसत होती. तर इकडे मी एका लाटीच्या सगळ्या कापण्या कट करून घेतल्या आणि लगेच त्या मी इकडे प्लेटमध्ये काढून घेतल्या. तर इकडे माझ्या एका उंड्याच्या कापण्या ना एवढ्या झाल्या होत्या आणि अजून ना 4 उंडे राहिले होते. अजून त्याच्या मला ना कापण्या करून घ्यायच्या होत्या. तर एका उंड्यामध्ये ना खूप साऱ्या इथे कापण्या झाल्या होत्या. तर इकडे दुसरीकडे ना लगेच मी तेल तापत ठेवायला घेतलं, कारण की करायला ना मी एकटीच होते, त्यामुळे आधी म्हटलं तेल तापवून घेते आणि तेल तापेपर्यंत ना ज्या कापण्या करायच्या राहिल्या होत्या ना त्या पण करून होतील. तर इकडे मी मस्त असं तेल तापत ठेवलं आणि दुसऱ्या पण कापण्यात करायला घेतल्या. तर फायनली माझ्या सगळ्या कापण्या लाटून आणि कट करून पण झाल्या होत्या आणि इकडे तेल पण मस्त असं तापलेलं होतं. लगेच मी एक एक करून यामध्ये सगळ्या कापण्या तळायला घेतल्या. आता स्टार्टिंगला ना हे तेल पण ना जास्त तापलेलं पाहिजे. जर कमी तेलामध्ये जर कापण्या टाकल्या ना तर त्या कापण्या कडक होऊ शकतात. 1-2 मिनिट याला सतत हलवत राहायचं आणि मस्त असं तांबूस रंगावरती ह्या सगळ्या कापण्या तळून घ्यायच्या. तर इकडे माझ्या सगळ्या कापण्या तयारच झाल्या होत्या आणि याला कलर पण ना खूप सुंदर आला होता. तर कशी वाटली रेसिपी मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा.